नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. जिजामाता यांचे नाव वापरून शिंदे गटाच्या उपनेत्याच्या संस्थेत होणाऱ्या गैरकारभाराची शासनाने चौकशी करावी. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील राजमाता जिजामाता यांनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचेच नव्हे तर उभार महाराष्ट्र घडवण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आदराचे, श्रद्धेचे स्थान आहे. मात्र एखादी ठेकेदार संस्था या जिजामाता यांचे नाव वापरून भ्रष्टाचार बोगस काम करत असतील तर त्यांना हे नाव वापरू न देण्यासाठी राज्य सरकारने कार्यवाही केली पाहिजे, असे सांगत कपिल पाटील यांनी जिजाऊ संघटना आणि या संस्थेचे प्रमुख तथा शिंदे गटाचे उपनेते निलेश सांबरे यांच्या कारभारावर नाव न घेता ताशेरे ओढले. भिवंडीवाडा रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांना अपंगत्व आले आहे. अनेक सामाजिक संस्थांनी या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात आंदोलनेही केली आहेत. तसेच या सर्व कारभारात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून योग्य वेळी त्यांची चौकशी सुरू होईल, असा सूचक इशाराही कपिल पाटील यांनी यावेळी दिला. भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षात आपण हजारो कोटी रुपयांची विकास कामे केले असून विद्यमान खासदारांनी गेल्या वर्षभरात इतके विकास कामे केले असतील तर ती दाखवून द्यावी. आपण त्याचा नागरी सत्कार करू, अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री राज्यमंत्री कपिल पाटील यांनी खासदार बाळामामा म्हात्रे यांनी केलेल्या दाव्याची खिल्ली उडवली. 10 वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची माहिती, खासदारकीच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. यावेळी पाटील यांनी 10 वर्षातील ठळक विकास कामांसोबतच कल्याण मेट्रो, सुभाष मैदान येथील प्रस्तावित इंडोर स्टेडियम, नवी मुंबई विमानतळाचे दिवा पाटील नामकरण, लोकसभा निवडणूक, भिवंडीवाडा महामार्गाची दुरावस्था, मराठी अमराठी वाद, केडीएमसी निवडणूक, स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण स्टेशन परिसरात रडत खडत चाललेले सॅटिसचे काम आदी महत्त्वाच्या विषयांवर पत्रकारांशी सखोल संवाद साधला. 28 ते 29 हजार कोटींची विकास कामे मंजूर केली. एखादी व्यक्ती जर खरोखर विकास करत असेल तर ती कोणत्या पक्षाची आहे हे महत्त्वाचं नाही. जनतेच्या हिताचं काम जर कोणी खरंच करत असेल आणि ती कामं त्यांनी आपल्याला दाखवली तर आपल्याला त्याबाबत कोणताही आकस असू नये. गेल्या 10 वर्षात आपण कमीत कमी 28 ते 29 हजार कोटींची विकास कामे मंजूर केली असून ही सर्व कामे सुरू असल्याचे आपल्याला दिसून येईल आणि ते म्हणत आहेत की इतकी सर्व कामे आपण एका वर्षात केली असे सांगत आहात, तर आपणही त्यांना विचारले पाहिजे की तुम्ही केलेली 2-4 कामे तरी दाखवा, असे सांगत कपिल पाटील यांनी नाव न घेता विद्यमान खासदार बाळामामा म्हात्रे यांच्यावर टीका केली आहे. मागच्या लोकसभेच्या निकालानंतर आपण सगळ्यांनी जर या लोकसभा क्षेत्राचं आकलन केलं असेल तर तुमच्याही निदर्शनास आलं असेल की मागच्या 1 वर्षामध्ये कोणतंही काम ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाचं झालेलं दिसत नाही. आणि जी कामं मागे मी मंजूर केलेली आहेत तीच कामं अजूनपर्यंत सुरू आहेत म्हणजे ती मोठी जी कामं आहेत ती मोठी कामं त्याचा टाइम पिरियड असल्यामुळे ती सुरू आहेत. आणि म्हणून मी सगळीकडे पत्रकार परिषदा घेऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला. जनतेला हे माहीत असलं पाहिजे, कारण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केंद्र सरकारच्या माध्यमातून मी मंजूर करून आणलेल्या कामावर जाऊन उभं राहून त्या ठिकाणी कोणी फोटो काढून जर दाखवण्याचा प्रयत्न करत असेल की याच्यामध्ये माझं श्रेय आहे, तर ते श्रेय कोणाचंच नाही. ते श्रेय मागच्या 10 वर्षात केलेल्या जे आम्ही काम आहे त्याच्यामध्ये सन्माननीय देवेंद्रजी असतील, गडकरी साहेब असतील, सन्माननीय प्रधानमंत्री आहेत, यांच्या माध्यमातून जी कामं झाली तीच कामं आता सुरू आहेत. आणि म्हणून मी मगाशी पत्रकार बंधूंना सांगितलं की तुम्ही फिरत असता, तुम्हाला जर या मागच्या 1 वर्षामध्ये बाकी लोकसभा क्षेत्रात जाऊ दे, कल्याण पश्चिम मध्ये जरी तुम्हाला काही दिसलं असेल तरी आम्हालाही सांगा. विद्यमान खासदारांना तुम्ही आव्हान केलंय की जाहीर सत्कार करू म्हणून विकास कामं दाखवा. नाही, मगाशी पत्रकारांनी कोणीतरी मला सांगितलं की त्यांनी असं दावा केलाय की मागच्या 10 वर्षात जे काम झालं नाही ते मी 1 वर्षात केलं. मी बोला 1 वर्षात जर एवढ्या मोठ्या रकमेची कामं केली असतील जी आम्ही 10 वर्षात केली तर ती दाखवली तर जाहीर सत्कार करू. कामं तर दिसली पाहिजे. तुम्ही पण मान्य करता की नाही? तुम्ही सांगितलं मला की आम्ही बघितलंय कुठेच काम नाही, हे पत्रकारांचं म्हणणं आहे, माझं नाही. म्हणून मी सांगितलं मी राजकीय उत्तर देणार, तुम्ही तुमचं उत्तर जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुमचं उत्तर काय या प्रश्नाचं तेही जनतेला सांगितलं पाहिजे ना. फक्त माझ्याच तोंडी शब्द घालण्यापेक्षा वस्तुस्थिती मांडणं हे पत्रकार म्हणून तुमचं काम आहे. तुम्ही ही ती वस्तुस्थिती मांडली पाहिजे. वेगवेगळ्या टीका करतात, तुम्ही त्यांना जाहीर आव्हान केलंय 1-to-1 करायचं
आव्हान त्यांना दिले, काय प्रामुख्याने अरे तेव्हा सांगू ना, तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा उत्तर देणार, आता काय सांगणार मी. मुद्दा असा आहे, टीका करण्याच्या पलीकडे दुसरं काय. एक वर्षात टीका करण्यापलीकडे काहीच केलेलं नाही. आपण सगळं साक्षीदार आहात त्याचे, आणि माहिती करून घ्या तुम्ही या सगळ्या गोष्टीची. माझा मुद्दा काय आहे, जिजामाताचं स्थान महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये हे अतिशय श्रद्धेचं आहे. जिजामातांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच घडवलं नाही, त्यांनी उभ्या महाराष्ट्राला घडवलं. आणि म्हणून एखाद्या ठेकेदार कंपनीचं नाव जिजाऊंच्या नावाने असेल, जिजामातांच्या नावाने असेल, आणि ती संस्था जर भ्रष्टाचार करत असेल, तर मी राज्य सरकारला सांगितलं की कमीत कमी निदान जिजामातेच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला ते नाव तरी वापरू दिलं नाही पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारने करावी, अशी मी जाहीर भाषणातही सांगितलेलं आहे आणि अनेकदा पत्रकारांना बाईट देतानाही सांगितलंय. त्यामुळे आपणही या गोष्टीला सहमती दर्शवाल की नाही दर्शवाल. जिजामाताच्या नावाने एखादी संस्था असेल तर कसं काम असलं पाहिजे. जिजामातांचा जो आदर्श आहे त्या आदर्शाप्रमाणे काम आपण जर करत असू तर ते नाव दिलं पाहिजे. अशा प्रकारे खराब काम, बोगस काम, काम न करता पैसे काढणं, अशा कामासाठी कोणी जर ते नाव वापरत असेल तर याच्यासारखं दुसरं दुर्भाग्य काही नाही. युतीचं तुम्ही काय घेऊन बसला. मी तुम्हाला सांगतो, त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्या शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे त्याच रस्त्यावर, वाडा रस्त्यावर उभं राहून त्यांनी घमेलाने खड्डे भरण्याचं काम केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी बाईट दिली त्यांच्या विरोधात. आता त्यांच्या पक्षातलाच आमदार हा त्यांच्या विरोधात बाईट देतो आणि त्यांचीच मागणी होती विधान भवनात एलयुकीच्या किंवा लक्षवेधीच्या माध्यमातून की यांना ब्लॅकलिस्ट करा, यांच्यावर कारवाई करा. ह्या शांताराम मोरेंची होती. मग तो लोक महायुतीमध्ये असो नाही तर कशात असो, एखादा माणूस जर चुकीचं काही करत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. निश्चितपणाने आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांच्यापर्यंत माहिती दिलेली आहे, त्याच्या योग्य वेळी त्याची चौकशी सुरू होईल. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.